श्री स्वामी समर्थ. मागच्या व्हिडिओमध्ये मी मंगळग्रहाची उपासना कशी करायची हे सांगितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बुधग्रहाची उपासना कशी करायची याची माहिती देतो आहे. तर आपल्या कुंडलीमध्ये बुधग्रह जर हा अशुभ स्थानात पडलेला असेल तर आपल्याला वाणीमध्ये दोष तयार होतो, आपली जीभ जड चालते किंवा आपल्याला पटकन विस्मरण होतं, कुठली गोष्ट लवकर लक्षात राहत नाही, बोबडं बोल तयार होतात आणि आपल्याला वेळेवरती काही सुचत नाही. इंटरव्ह्यूमध्ये काही मुलाखतीमध्ये काही आपल्या प्रश्नाचे पटकन त्याची उत्तर आठवत नाहीत, परीक्षेमध्ये त्याची उत्तर आठवत नाहीत आणि मग परीक्षेच्या बाहेर हॉलच्या बाहेर आल्या पण आपल्याला आठवतं अरे आपल्याला हे उत्तर दिलेलं असतं बरं झालं असतं. मग अशी ही बुधग्रहाची ही किमया आहे. तर बुध हा वाणीचा कारक आहे, बुद्धीचा कारक आहे. तर त्याच्यावरून आपला IQ ठरवला जातो आणि त्याची देवता जी ती विष्णू देवता आहे. तर विष्णूचा बुधवारी जप करा, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि बुधाचा जप आहे ओम बुम बुधाय नमः. त्या मंत्राचा जप करा. गोपाळकृष्णाचं मंदिर असेल, श्रीकृष्णाचं मंदिर असेल, तिथं जाऊन दर्शन घ्या. तिथं मूग दान करा, साखर दान करा, गूळ दान करा, पांढऱ्या आपलं हिरव्या रंगाची मिठाई असेल ती दान करा. गोरगरिबाराला मुगाची उसळ खायला द्या. भिजलेले मूग हे पक्ष्यांना खाऊ घाला, गाईला खाऊ घाला भिजलेले मूग. त्याच्याने मंगळग्रह आपलं बुधग्रह हा तुमचा खूप चांगला अनुकूल होतो आणि बुधग्रहाची आपल्यावर खूप कृपा होते. तर ह्यासाठी आपण बुधवारी हिरवे कपडे घातले पाहिजे, हिरव्या रंगाचं दान केलं पाहिजे. मग गायला हिरवा चारा तुम्ही खाऊ घाला, गोरगरिबाला हिरवे मूग द्या. या पद्धतीने तुमचा बुधग्रह हा नक्की पत्रिकेमध्ये चांगला होतो तर चांगली फळं देईल. श्री स्वामी समर्थ.